आज कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी धरणं आंदोलन। अभिजित दिपके दिल्ली विमानतळावर दाखल, दिल्ली पोलिसांचा विमानतळावर तगडा बंदोबस्त, समर्थकांना दिल्ली विमानतळावर न येण्याचं आवाहन। महानिकोबार प्रकल्प एका उद्योगपतीसाठी, संरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचा खोटा प्रचार, राहुल गांधींचा मोठा आरोप। ममता बॅनर्जींच्या बैठकीला फक्त 8 आमदार आणि 6 खासदार उपस्थित, तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट। आमची संख्या आणखी वाढणार, 59 आमदार फोडल्यानंतर ऋतुव्रता बॅनर्जींचा नवा दावा। केएम रुग्णालयातल्या सर्व एमआयआर मशीन बंदच, एमआयआर साठी रुग्णांना थेट पुढच्या 2 महिन्याची तारीख, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेच्या रुग्णालयांची बिकट अवस्था। मध्य रेल्वेवर आज विशेष मेगा ब्लॉक, आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद, दुपारी 2 वाजल्यापासून मध्यरात्री 3 पर्यंत ब्लॉक असणार। जुन्नरच्या खामगावमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी, दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक, जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याचे प्रकार वाढले। ढगफुटी सदृश पावसानं साताऱ्यातल्या कुकुडवाड हदरलं, म्हसवड, देवापूर, कुकुडवाड, बरकुटे, मलवडीमध्ये पाऊस। हिंगोलीच्या वसमत शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस, वादळी वाऱ्यामुळे घरावरचे लोखंडी पत्रे उडाले, अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड सजला, देशभरातल्या शिवभक्तांची किल्ले रायगडावर मांदियाळी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। E85 इंधनावर प्रति लिटर 20 रुपये सवलत, देशभरात निवडक ठिकाणी विक्री सुरू झाली। मत्स्य उत्पादन निर्यातीवर भर, पुढच्या 5 वर्षात निर्यात $30 अब्ज वर नेण्याचं उद्दिष्ट, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती। सुखोई 57चं संयुक्त उत्पादन, भारताला लढाऊ विमाना विक्रीविषयी पुतीन यांच्याकडून शक्यता व्यक्त। भारताकडून अमेरिकेचा गैरफायदा, व्यापार शुल्कावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप। भारतीय दाम्पत्याची अमेरिकेमध्ये $55 लाख देणगी, उद्योजक दाम्पत्य ब्रिज अग्रवाल सुनीता अग्रवालांकडून विक्रमी देणगी, ह्यूस्टन परिसरातल्या वैद्यकीय सेवांच्या विस्तारासाठी मदत। आजपासून टीम इंडियाचं मिशन टेस्ट चॅम्पियन, न्यू चंदीगडच्या मुल्लानपूरमध्ये अफगाणिस्तानशी रंगणार सामना।